जगायचंच असेल तर वाघासारखं जगा, जगायचं असेल तर वाघासारखं जगा. कीर्तनाला आलेले तरुण पोरे गोष्ट ध्यानात ठेवा. घरी गेल्याच्या नंतर तुमच्या बापाला कडकडून मिठी मारा. तरुण मुलीनो, तुमच्या बापाला कडकडून मिठी मारा आणि तुमच्या बापाला सांगा, बाबा ज्या विश्वासानं तुम्ही मला कॉलेजला पाठवलंय ना बाबा, त्याच विश्वासानं मी संध्याकाळी परत घरी येईल बाबा. तुमच्या इज्जतीला, तुमच्या आबरूला धक्का लागणार नाही बाबा. का तर मी या महाराष्ट्रात माँसाहेब जिजाऊंच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेली बाबा. अरे तुमच्या बापाची तुम्हाला शिकवण्याची ताकद वाढेल. जगायचं असेल तर वाघासारखं जगा रे, कुत्र्यासारखं जगू नका. का तर कुत्र्याला अस्तित्व नसतं. कुत्र जर रस्त्यानं आलं ना, एखाद्यानं दगड फेकून मारला का कुत्र दगडाच्या पाठीमाग पळतं. पण त्याच रस्त्यानं वाघाला येऊ द्या आणि वाघाला दगड मारल्याच्या नंतर वाघ हा दगडाच्या पाठीमाग पळत नाही हो, तर तो वाघ दगड कुठून आला याचा शोध घेतो. कुत्रा आल्याच्या नंतर माणसं कुत्र्याला पळवून लावतात, पण वाघ आल्याच्या नंतर सगळ्याच्या सगळा रस्ताच खाली होऊन जातो. अरे जहां से भी हम जाए, पूरा रास्ता ये हमारा हो जाए. विठ्ठल